नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे घरकोंबडी मनीश्री। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मी असं ऐकलं आहे मंडळी, या रिकाम टेकड्या काकूंने एक असिस्टंट ठेवलाय हिच्या हाताखाली। हाताखाली म्हणजे तिच्या अंडर, तसं तर हिच्या घरचे सगळे हिच्या मुठीतच आहेत। सगळ्यांना ही बाई स्वतःच्या वशमध्ये करू पाहत असते। मागेच मी हिचे हिडन टॅक्स पण दाखवले होते, त्यात हिने टॅक्स पण तसलेच वापरले होते, वशीकरण वगैरेचे, आणि ते आपण सगळ्यांनी पाहिलंच होतं। तर हिला ना जसं हिने घरच्यांना मुठीत ठेवलं आहे तसंच युट्यूब वर पण सगळ्यांना मुठीत ठेवायचं आहे। तिचे मंदबुद्धी भक्त कसे तिची कारण नसताना हाजी हाजी करतात, तिचं नको तेवढं कौतुक करत असतात। तसंच सगळ्यांनी करावं असं तिचं म्हणणं आहे। पण काय आहे ना, आपल्या सगळ्या हुशार मंडळींना हिचं खरं रूप माहिती आहे, त्यामुळे आपण तिला बिस्किट देत नाही आहे, त्यामुळे तिचा जळफळाट होतोय। कोणी एकाच दुसऱ्या नेगेटिव्ह कॉमेंट्स केल्या किंवा तिला साध्या कॉमेंट्स पण असल्या ना तरी देखील तिला चालत नाही, त्यामुळे तिने असिस्टंट नेमलाय। मला तर एक गोष्ट समजत नाही, ही बाई एवढी हवेत का उडते। तसं पण मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे, जो एवढा हवेत उडतो ना त्याचे एक ना एक दिवस देव पंख नक्कीच कापतो। त्यामुळे कोंबडीला जेवढं उडायचंय, जेवढं फडफडायचंय ना तेवढं फडफडू दे, देव आहेच बघायला। आता मंडळी ही बाई फुकटचे प्रमोशनचे प्रोडक्ट्स वापरणारी, जेवढं फुकटचं मिळेल ते गोळा करणारी, काय अफोर्ड करते असिस्टंटचा खर्च? नक्कीच भंडवी नाही तर तो प्राचीन काका असेल, ज्यांना हिने फुकटात असिस्टंट म्हणून नेमलं असेल। आता IT मध्ये जे काम करतात त्यांची ओव्हरऑल पर्सनॅलिटीज वेगळी असते। आजपर्यंत मी तरी कोणत्याच IT वाल्याला असं विमल खाताना नाही पाहिलं। तुम्हाला तर माहितीच आहे मंडळी, टॅक्सीवाला किंवा रिक्षावाला जो असतो त्याला जास्त करून व्यसन असते, आणि नॉर्मली पिक्चर मध्ये किंवा सिरियल मध्ये पण तर दाखवतातच ना की टॅक्सीवाला किंवा रिक्षावाला विमल खातोय ते। त्यामुळे खरंच कोण IT मध्ये जॉब करतय की रिक्षा टॅक्सीवाल्याचं काम करते ते त्यांनाच माहिती। आता इथे मी कोणाचं नाव नाही घेतलंय, त्यामुळे उगाच कोण स्वतःवरती जर ते ओढवून घेत असेल तर त्याला मी जबाबदार नाही। जाऊ दे, त्या रिक्षावाला किंवा टॅक्सीवाल्या काकाचा विषय नाहीच आहे, मी मध्येच विषयापासून भरकटली आहे। आपला आजचा विषय काय आहे तर घरकोंबडी। तुम्हाला तर हे चांगलंच माहिती आहे मंडळी की घरकोंबडी हे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे, त्यामुळे काय काय बिंडोक लोकांना वाटते की मी त्यांच्याबद्दलच बोलते। तसं पण अडाणी लोकांची या दुनियेमध्ये कमी नाही आहे। असो, तर मी काय बोलत होती, घरकोंबडीने जो असिस्टंट ठेवलाय ना तो लोकांच्या नॉर्मल कमेंट्स पण डिलीट करतो। आता काय बोलायचं ना या लोकांना, एकतर स्वतःच सांगतात लाईक शेअर कॉमेंट करा, आणि कॉमेंट केली की मग असं सहन नाही होत म्हणून डिलीट करून टाकतात। ह्या घरकोंबडीचा चॅनल लोकांमुळेच एवढा वाढला आहे, पण आता तेच लोक जेव्हा हिला प्रश्न विचारतात किंवा काही बोलतात तर लगेच हिला मिरच्या झोंबतात। मला तर असं वाटते हिचा असिस्टंट पण हिच्यासारखाच अडाणी असेल, नीट वाचायची ना कॉमेंट। उगाच आपलं साधी साधी कॉमेंट्स पण डिलीट कशाला करायची, यावरूनच समजते बघा की शिक्षणाचा अभाव असल्यामुळे हे लोक नॉर्मल कॉमेंट्स पण डिलीट करतायत। खरं बोलू का मंडळी, या घरकोंबडीला ना जनाची ना निदान मनाची पण लाज नाही आहे, कारण हिने डॉलरसाठी ती पण विकून टाकली आहे। घरकोंबडीने गेल्याच आठवड्यात हेल्दी लाडू बनवले होते। मंडळी तेच लाडू हो जे तिने युरोपच्या वांगेवालीकडून शिकले होते। युरोपच्या वांगेवालीने नाही का ड्रायफ्रुट्स टाकून चिकी बनवली होती, तेच या बाईने कॉपी केलं। तिने चिकी बनवली म्हणून हिने लाडू बनवून दाखवले। ते लाडू पण बघितलेत ना मंडळी, 15 दिवसासाठी केले होते वाटते। घरकोंबडी बोलते 15 दिवस असे एक एक लाडू खायचा, म्हणजे तो पौष्टिक लाडू असतो ना, जास्त खाल्ला की कसा गरम पडेल। पण नंतर मुलगा आणि काका आल्यानंतर बोलते काय तर उद्यापासून मी तुम्हाला हे डब्यात देणार आहे लाडू। एकतर या चिकटीने हिमट्यासारखे ते लाडू बनवले होते, डब्यात देणार बोलते, किती दिवस ते लाडू पुरणार होते हो मंडळी। करायचं तर चांगलं 4-5 किलोचे लाडू बनवायचे होते ना। घरकोंबडे तू पण ना त्या किरकिड्यासारखीच नुसती वळवळत असतेस ग। मनीश्री काकू तुम्ही ना कितीही पौष्टिक खा, पण मागे तुम्ही जसं बोलल्या होत्या ना दुसऱ्यांना की चघळण्याची सवय आहे, ते तुम्ही स्वतःबद्दलच सांगितलं होतं वाटते। तुमची खासियत सांगितली होतीत ना काकू, खरं खरं सांगा बघू। आम्हाला माहिती आहे हो काकू, तुम्हालाच टिंब चघळण्याची सवय आहे, त्यामुळे तुम्ही जरा आरशात बघा तुमच्याकडे, कशा झाला आहात तुम्ही, ते एकदम वाळून गेले आहात। मंडळी तुम्हाला एक उदाहरण देऊ का, या मनीश्री काकूंचं कसं आहे माहिती आहे का, आपण बघा उन्हाळ्यामध्ये उसाचा रस पितो,
तर उसाचा रस कसं काढतात, त्या मशीन मध्ये उसाला टाकतात सारखं सारखं, जोपर्यंत त्याच्यामधला पूर्ण रस निघून जात नाही तोपर्यंत त्याला सारखं त्या मशीन मध्ये टाकलं जाते. एकदा का त्या उसाचा पूर्ण रस निघून गेला की त्याचं कसं चिप्पाड राहते, तसं आहे त्या मनीश्री काकू. सतत आपला दुसऱ्यांचा टिंब चघळत असतात आणि तो चघळूनच एकदम त्या उसाच्या चिप्पाड सारख्या झाल्या आहेत. मनीश्री काकू, त्यामुळेच तुम्हाला सांगते हो, ते ज्ञान ना तुमच्याकडेच ठेवा, कारण तुम्ही किती पौष्टिक लाडू खाल्लेत ना तरी त्याचा काहीच परिणाम होणार नाही हो तुमच्यावरती. मंडळी, गेल्याच आठवड्यात मनीश्री काकूंनी तो बजेट सांगितला होता आणि त्या व्हिडिओला दुसऱ्या दिवशी काकूंनी परत प्रायव्हेट देखील केला होता. अंधमंद भक्तांनी काकूंना खूप विचारलं देखील होतं की काय झालं, तो व्हिडिओ का प्रायव्हेट केला आहेस. काकू काय खरं कारण सांगायला तयार नाही. मला तर वाटते काकूंना ना लहानपणापासूनच खोटं बोलण्याची घाणेरडी सवय आहे, त्यामुळे त्या अंधमंद भक्तांना पण खोटच सांगतात. आता 4-5 दिवसा अगोदर जेव्हा मी या काकूंवरती पॉडकास्ट केलं होतं तेव्हा तो व्हिडिओ पब्लिक झाला होता, पण आज परत जेव्हा मी तो व्हिडिओ बघायला गेली तर तो व्हिडिओ प्रायव्हेट झालेला आहे. अहो मनीश्री काकू, एवढ्या जर तुम्ही इन्सिक्युअर आहात तर असले व्हिडिओ करता तरी कशाला ना. एवढी इन डिटेल माहिती द्यायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला. उगाच आपलं स्वतःच सगळी पर्सनल डिटेल्स द्यायची आणि मग त्याच्यावरती कोण काय बोललं की लगेच तुम्हाला मिरच्या झोमतात. आता कुठे झोमतात ते माझ्या मंडळींना बरोबर माहिती आहे. तर मंडळी, काकूंनी जो बजेट सांगितला होता त्यात तर हिच्या घरी काम करणारी जी बाई आहे ना, जी जेवण वगैरे करते, तिच्या पगाराचं तर सांगितलंच नव्हतं. आणि प्लस ती असिस्टंट ठेवली आहे ना, जी कॉमेंट डिलीट करते लोकांची, तिच्या सॅलरी बद्दल पण काकूंनी सांगितलंच नाही. आणि काकूंच्या टोळीमध्ये अजून एक व्यक्ती आहे, अहो तीच ओ डुक्कर पिल्लावळ मधली, तिच्या पगाराबद्दल पण काकूंनी काहीच सांगितलं नाही. अरे हो, विसरलीच मी, तिला तर काकू चिरीमिरी देतात ना, आणि चिरीमिरी जर नसेल तर काकू बिस्किट देत असतील. हा, म्हणूनच काकूने सांगितलं नसेल कदाचित. आता त्या दिवशी काकू बोलल्या ना की 10 दिवसात त्यांनी वजन कमी केलं आहे, त्यावर काकूंना खूप जणींनी त्यांचं डाएट विचारलं होतं, तर काकूने सांगितलं नव्हतं. पण काल परवाच काकूने त्यांचं डाएट देखील रिव्हील केलं आहे बरं का मंडळी. 10 दिवस मस्त तुपातला मूग डाळीचा शिरा खाल्ला, मिसळपाव खाल्लं, ढोकळा, वेफर्स, आईस्क्रीम, व्हेज मंचुरियन, चायनीज खाल्लं आणि 2 दिवस ते चिकट्यासारखे केलेले लाडू खाल्ले. झालं काकूंचं डाएट कम्प्लीट. तसं पण मंडळी, काकूंचं जेवण तर भातुकलीचा स्वयंपाक असतो, त्यामुळे जास्त खाण्याचा प्रश्नच येत नाही. काकूंचं जेवण कसं आहे माहिती आहे का, 2 वेळा त्या घरचं जेवतात, इतर वेळी तर त्या वास काढत काढत याच्या त्याच्या कॉमेंट बॉक्स मध्ये जातात, कोण काय बिस्किट देते आहे का बघायला. आता हल्ली कोण काकूंना एवढा जास्त भाव देत नाही आहे ना, म्हणून काकू काय करतात तर जुन्या पॉडकास्ट खाली जातात आणि पिसाळलेल्या कुत्रीसारख्या भुंकत बसतात. घर कोंबडीचे टिप्स या चॅनलवर जे दाखवणार आहेत ना या काकू, त्याचा आपण अर्धा व्हिडिओ या काकू घर कोंबडी या चॅनलवरती दाखवत बसतात. त्या दिवशी काकू बोलत होत्या ना की मुलासाठी म्हणून त्या व्हिडिओ कमी टाकणार आहेत, त्यामुळे आजकाल या काकू मुलावरती जास्त लक्ष देत असतात. हो, व्हिडिओ पुरतच हो मंडळी, व्हिडिओ मध्ये दाखवायला म्हणून काकू मुलाला घेऊन बसतात सोफ्यावरती. बच्चा दिखाओ पैसे कमाओ या स्कीमच्या या काकू पुरेपूर लाभ उचलतायत. त्या दिवशी तो मुलगा पण बोलला की अंधमंद भक्तांनो, लवकरात लवकर मम्मीचे सबस्क्रायबर्स वाढवा. मला असं वाटते त्या मुलाला पण समजलं असेल की काकूंचा चॅनलचे व्ह्यूज आता कोसळले आहेत, त्यामुळे तो अंधमंद भक्तांना सांगतोय की माझ्याकडे बघून तरी निदान सबस्क्रायबर्स वाढवा. काय काकू काय, ही कोणती स्टाईल हो नवीन. स्वतःचा फालतू चॅनल चालत नाही म्हणून आता तुम्ही मुलाला सांगताय की सबस्क्रायबर्स वाढव म्हणून सांग. द्या अंधमंद भक्तांनो, काकूंच्या चॅनलला व्ह्यूज द्या हो. काय आहे ना, काकूंचे व्ह्यूज जरा पण कोसळले ना की काकू एकदम पिसाळतात. आणि मला तर हेच समजत नाही मंडळी की आपण इथे एका कॅरेक्टरवर बोलतोय, पण काही कुत्री स्वतःवर का ओढून घेतात काय माहिती. नाही म्हणजे यांना एवढी भूक लागते की जे झालं गेलं गंगेला मिळालेलं असते त्यात पण हे काय ना काहीतरी शोधून काढतात आणि स्वतःची भूक मिटवू पाहतात. कोण बिस्किट्स टाकत नाही तर काय माहिती काय येतात. आता तुम्हाला तर माहितीच आहे मंडळी, आपण आपल्या चॅनलवर कोणाचेही स्क्रीनशॉट्स लावतो किंवा कॉमेंट्स दाखवतो, नेहमीच ते ब्लर करतो किंवा काही असेल तरी ते ब्लर करतो नाव. पण एक कुत्री ना वास काढत काढत नेहमी येते. तिला झालेल्याच गोष्टी चघळण्याची एवढी सवय आहे ना की काय बोलू. हा चघळण्याचा शब्द पण तिचाच आहे, तिला त्याच भाषेत समजते म्हणून या शब्दाचा उपयोग केला मी. तर जे झालं गेलं आहे, आपण जो टिंब टाकतो ना, तो हिला शिळा झाल्यावरती खायला मजा येते. एक तरी कोंबडी एवढी डॅम्बिस आहे ना मंडळी की छोट्या कॅनलचं कॉन्टेंट चोरते. चोर तो चोर वर शिरजोर, अशी आहे ही माझी ना आवडती दोडकी मनीश्री. बाई ग म्हणे, शेवटचं सांगते हा, हद्दीत राहायचं हद्दीत. इथे सारखं चिल्लर गोळा करायला यायचं नाही, कोणी तुला भीक घालणार नाही.
काय ग, आम्ही येतो का तुझ्या इथे? नाही ना, मग कशाला येतेस ग सारखी सारखी इथे वास काढत काढत? लाज नाही का ग वाटत? शी, घाण कुचक्या मनाची जळकुटी बाई. कोण भाव देत नाही तरी येते, कॉमेंट्स पडीक असतात तरी भुंकत भुंकत येते. खरं सांग म्हणे, करमत नाही ना तुला आमचे पॉडकास्ट ऐकल्याशिवाय? म्हणून जुने पॉडकास्ट पण ऐकायला जातेस ना ग? अंध बघताना तर सांगतेस मी नॉट इंटरेस्टेड केलंय, मग कशाला वास काढत काढत येतेस ग? कर्माला घाबरायचीस ना ग बाई. आता काय झालं? तुझा कर्मकांड मध्ये एक दिवस कशी अडकणार आहेस ना तू, ते बघतच राहा. देव सगळं बघतोय. आज नाही तर उद्या सगळ्याचा हिशोब होईलच. कोणाची कर्म फिरून येत आहेत ना ते बघायला तू पण इथेच आहेस आणि मी पण इथेच आहे. त्यामुळे ना दम असेल तर व्हिडिओ मध्ये माझं नाव घेऊन दाखव. उगाच जुन्या पॉडकास्ट खाली येऊन भुंकत बसू नको. तुझी ना तेवढी लेवल पण नाही ग की मी तुला रिप्लाय देईन, म्हणून तुला असंच पडीक ठेवलं आहे मी. तू ना बस बोंबलत तिथेच. आणि अगं कोंबडे, तुझ्याकडे कसले स्क्रीनशॉट आहेत ना ते घे आणि घाल चुलीत, समजलं ना? इथे येऊन सारखं सांगत बसू नको. तुझ्या या फालतू मिनिंगलेस बकवास मध्ये ना मला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. इथे मी आणि माझी मंडळी कुचक्या जळक्या घरात उड्या मारणाऱ्या कोंबडीबद्दल बोलतोय. तू आहेस का ती? तू मान्य करतेस का की आम्ही जिच्याबद्दल बोलतोय ते तू आहेस? नाही करत ना मान्य, मग गप बसायचं, समजलं? तसं पण ना ग, त्या प्राचीन सोबत राहून राहून प्राचीन काळातच जगतेस तू. पण आजकाल जमाना एवढा पुढे गेलाय ना की एआयच्या मदतीने काय काय लोक करतायत. तूच नाही का मागे ते एआयच्या मदतीने व्हिडिओ वगैरे केले होतेस आमच्यावरती? विसरलीस का ग तू? तुझ्या खोपडीमध्ये काय काय शिस्त ना ते दुनियेला माहिती आहे ग. त्याबद्दल मला वेगळं काही सांगायची गरज नाही. त्यामुळे ना तुझ्यासारख्याच त्या फुसक्या धमक्या देणं बंद कर. जे काय असेल ना ते व्हिडिओ मध्ये बोल. उगाच भुंकत भुंकत कॉमेंट बॉक्स मध्ये येऊ नको माझ्या. आणि शेवटचं सांगते, जर आमचं बोलणं पटत नसेल ना तर नीट वाग जरा. जो काय थिल्लरपणा तू सुरू केलायस ना तो बंद कर आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनव. तर मंडळी, या घरकोंबडीवरती मला अजून काही बोलायचं नाही. काय आहे ना, मला या विषयावरती बोलायला आवडतच नाही. एकदम फालतू आणि थर्ड क्लास विषय आहे हा. असो, तर आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मंडळी तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.